मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वप्नातलं घर असावं आणि प्रत्येक व्यक्तीला चांगल्या घरात राहावं, त्यामध्ये चांगल्या सुविधा असाव्यात, सर्व गोष्टी असाव्यात, असं प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं आणि ते असायला हवं. आणि मित्रांनो, त्याबद्दलच आता राज्य शासनाने महाआवास अभियान राबवण्याचं ठरवलेलं आहे. मग मित्रांनो, जर आपल्याला घर बांधायचं असेल, मग शासनाच्या इतक्या योजना आहेत, म्हणजे इतक्या योजना आहेत, की त्या कोणत्यातरी योजनेच्या माध्यमातून आपल्याला घर मिळावं, त्यासाठी काय-काय तरतुदी आहेत, त्यासाठी हे अभियान राबवलं जाणार आहे. मग या अभियानाच्या काय तरतुदी आहेत, मग आपण कोणत्या योजनेमध्ये बसू आणि आपल्याला कसं या माध्यमातून घर मिळेल, हे महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, त्याचबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. जर नक्कीच तुमचं स्वप्न घर बांधण्याचं असेल आणि शासनाच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर मित्रांनो, व्हिडिओ खूप चांगला होणार आहे, इंटरेस्टिंग होणार आहे आणि प्रत्येकाला इतक्या योजना आहेत, की त्या योजनेमध्ये प्रत्येकाला घर मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण महाआवास अभियानाची इत्थंभूत माहिती जी यापुढे सुद्धा जी काही येईल, ती सर्व माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला मित्रांनो, नेमकं हे महाअभियान काय आहे आणि त्यासंबंधीचा शासनाने काढलेला जी-आर काय आहे, तो बघूया. मित्रांनो, राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांचा गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास अभियान 2024-25 राबविण्याबाबत असा हा शासन निर्णय 1 जानेवारी 2025 रोजी काढलेला आहे. आता मित्रांनो, शासनाची योजना अशी आहे की सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे महत्त्वाचे धोरण असून राज्य शासनाने देखील या धोरणांचा स्वीकार केला आहे. आता मित्रांनो, या अनुषंगाने ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाला घर मिळावं, चांगलं घर मिळावं, शहरी भागात घर मिळावं, ही महत्त्वाची योजना आहे. आता या योजनेमध्ये राज्यात दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी महाआवास अभियान राबविले जाते. या आर्थिक वर्षामध्ये देखील महाआवास अभियान राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार हा शासन निर्णय आहे. सर्वांसाठी घरे या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, बघा मित्रांनो, योजना किती आहेत. ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना, या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र राज्यात दिनांक 1 जानेवारी 2025 ते 10 एप्रिल 2025 या 100 दिवसांच्या कालावधीत महाआवास अभियान 2024-25 राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. आता मित्रांनो, याची उद्देश्य कशी आहेत बघा. राज्यात ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे, ग्रामीण गृहनिर्माण योजनामध्ये शासकीय यंत्रणा, पंचायत राज संस्था यांच्याबरोबरच समाजातील सर्व घटक जसे स्वयंसेवी संस्था असतील, सहकारी संस्था असतील, कारखाने असतील, दूध संघ असतील, खाजगी संस्था, तंत्र शिक्षण संस्था, बँका, लोकप्रतिनिधी, लाभार्थी, ग्रामस्थ इत्यादी भागधारकांचा सक्रिय सहभाग वाढविणे, असा याचा मूळ उद्देश आहे. राज्यात ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रातील भागधारकांची क्षमता बांधणी व जनजागृतीद्वारे लोक चळवळ उभी करणे, ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे, म्हणजे कृतिसंगम, ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढविणे. म्हणजे यामध्ये इतक्या योजना चांगल्या आहेत की मित्रांनो, त्या प्रत्येक योजनेचा आपण लाभ घेतला पाहिजे.
यामध्ये बघा उपक्रम काय राबविले जाणार आहेत. तर यामध्ये आपण मूळ मुद्दे बघूया, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, म्हणजे या योजनेच्या माध्यमातून आपल्याला जर जागाच नसेल घर बांधण्यासाठी तर जागासुद्धा मिळणार आहे. त्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना आहे आणि घरकुल उद्दिष्टाप्रमाणे मंजुरी देणे. त्या घराचं जे उद्दिष्ट असेल त्याप्रमाणे कोणत्या तरी योजनेमध्ये तो कसा बसेल आणि त्याला मंजुरी देणे. मंजूर घरकुलांना हप्ते वेळेत वितरित करणे. पहिल्या हप्त्याचे वितरण 7 दिवसात करणे. बघा किती छान योजना आहे मित्रांनो. मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे. प्रलंबित घरकुले पूर्ण करणे. विश्लेषण व उपाययोजना करून सदर घरकुले पूर्ण करणे. कायदेविषयक सहाय्यक व सल्ला समितीच्या सहाय्याने लोक अदालत घेणे व इतर मार्गाने लाभार्थ्यांना घरकुल पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करणे. तसेच पूर्ण होऊ न शकणारी प्रलंबित घरकुले प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या मार्गदर्शक सूचनानुसार रिफंड करून रिमांड करणे व यापुढे प्रलंबित घरकुलांच्या यादीमध्ये नवीन घरकुलांचा समावेश होणार नाही याची दक्षता घेणे. त्यानंतर ग्रामीण गौंडी प्रशिक्षण पूर्ण करणे. बहुमजली इमारती, हाऊसिंग कॉलनी व हाऊसिंग अपार्टमेंटची उभारणी करणे. त्यानंतर डेमो हाऊसचा प्रभावी वापर करणे. शासकीय योजनांशी कृतिसंगम करणे. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे. आता यामध्ये लँड बँक सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाकरिता जागा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विविध मार्गांनी उपलब्ध होणाऱ्या जागांची लँड बँक तयार करणे. सँड बँक म्हणजे वाळू, घरकुल मार्ट, गृहकर्ज, वाळूला पर्याय म्हणून त्यामध्ये क्रॅश सँड, सिमेंट ब्लॉक, फ्लाय ॲश, ब्रिक्स, इंटरलॉकिंग ब्रिक्स, हॅलो ब्रिक्स इत्यादींचा वापर वाळूला पर्याय म्हणून करणे. मॉडेल हाऊसेस, नवनवीन तंत्रज्ञान यामध्ये वापरलं जाणार आहे. योजनेचा लोगो, पती पत्नीचे नाव, ग्रामपंचायतीच्या मालमत्ता नोंदवहीमध्ये घरकुलाची नोंद, क्षेत्र अधिकारी ॲप, इतर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे. आणि या आवास योजनेचा शुभारंभ कार्यशाळासुद्धा होणार आहेत. यामध्ये विभागीय कार्यशाळा आहेत, त्यानंतर जिल्हास्तरीय कार्यशाळा आहेत. आता त्याच्या वेगवेगळ्या तारखा आहेत. विभागीय स्तरीय 1 जानेवारी 2025 ते 7 जानेवारी 2025पर्यंत. जिल्हास्तरीय कार्यशाळा आहे 8 जानेवारी ते 14 जानेवारीपर्यंत. त्यानंतर प्रत्येक तालुक्याला सुद्धा कार्यशाळा घेतल्या जाणार आहे 15 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपल्याला ही सर्व माहिती घेणं महत्त्वाचं आहे. आपला हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी हा शासन निर्णय आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. त्यावर जाऊन जर आपली इच्छा असेल या घरकुल योजनांमध्ये आपल्याला सहभाग घ्यायचा असेल, आपल्याला घर बांधायचं असेल, तर हा निर्णय आपल्याला वाचायला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. याच्या ग्रामस्तरीय सुद्धा कार्यशाळा होणार आहेत. त्यानंतर ग्राम कृती गटाचे गठन, लाभार्थी मेळावे, वित्तीय मेळावे, महाआवास अभियान 2024-25चा प्रचार व प्रसिद्धीसाठी माहिती, शिक्षण व संवाद IEC कार्यक्रम या माध्यमातून होणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे यामध्ये राज्यस्तरीय अंमलबजावणी संनियंत्रण मूल्यमापन समिती, विभागीय समिती, जिल्हास्तरीय समिती, तालुकास्तरीय समिती, ग्रामपंचायत स्तरावरील समिती अशा सर्व समित्या यामध्ये राहणार आहेत. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे राज्यस्तरीय पुरस्कारसुद्धा यामध्ये भेटणार आहेत. ज्या काही योजना राबवल्या जाणार आहेत या योजनेच्या माध्यमातून पुरस्कारसुद्धा देण्यात येणार आहेत. मित्रांनो, GR खूप मोठा आहे त्यामुळे मी पूर्ण काही माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ शकत नाही. पण हा शासन निर्णय जर तुम्हाला वाचायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन आपण वाचावा. पण दिलेल्या माहितीबद्दल आपण संतुष्ट आहात का, किंवा आपल्याला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.